नेक्स्ट क्वेश्चन बघूया. तर क्वेश्चन काय, प्रूव्ह दॅट अँगल्स इन्स्क्राइब्ड इन द सेम आर्क आर कॉन्ग्रुएंट. तर हा क्वेश्चन विचारलाय मार्च 2023 ला 3 मार्चला. तर पहिल्यांदा डायग्राम काढून घेऊया. एक मी सर्कल काढून घेतला, त्यामध्ये दोन आर्क काढले बीपी आणि एसी. तर काय अँगल इन्स्क्राइब्ड इन द सेम आर्क. सेम आर्क म्हणजे कोणता, ए बी पी आणि ए बी सी आणि ए पी सी असे हे दोन आर्क येतील. तर ए बी सी हा कोणता, ए सी हा आर्क आला इथं. तर काय बघितले बघा, गिवन बघूया काय दिले त्यांनी. तर ए बी सी अँड ए पी सी आर इन्स्क्राइब्ड इन द आर्क. आता ए बी सी कोणता आहे, ए बी सी म्हणजे कोणता अँगल. आणि ए पी सी म्हणजे अँगल. तर हे दोन काय केलं, इन्स्क्राइब्ड केलं. कुठल्या आर्क मध्ये, ए एक्स सी मध्ये. ए एक्स सी या आर्क मध्ये हे दोन अँगल इन्स्क्राइब्ड केलं इन द आर्क ए बी सी अँड देअर इंटरसेप्टेड आर्क इज आर्क ए एक्स सी. आणि कोणताही आर्क इंटरसेप्टेड केलाय किंवा यांचा इंटरसेप्टेड आर्क कोणता आहे, तर ए एक्स सी. हा आर्क काय, तर इंटरसेप्टेड आर्क आहे. म्हणजे हा एक अँगल झाला आणि हा एक अँगल झाला, दोन अँगल झाले. तर टू प्रूव्ह अँगल ए बी सी इज कॉन्ग्रुएंट टू अँगल ए पी सी. तर आपल्याला काय करायचं, ए बी सी आणि ए पी सी हे दोन कसे एकरूप आहे ते दाखवायचे किंवा कॉन्ग्रुएंट आहे ते दाखवायचे. प्रूफ बघूया. मेजर ऑफ अँगल ए बी सी इज इक्वल टू 1/2 मेजर ऑफ आर्क ए एक्स सी. तर ए बी सी चं माप कसं असणार आहे, तर ह्या अँगलचं माप जे असणार आहे ते ए एक्स सी च्या कसं असणार आहे, हाफ असणार आहे. तर कशानुसार, इन्स्क्राइब्ड अँगल थेरम. कशानुसार, इन्स्क्राइब्ड अँगल थेरम नुसार. आता एबीसी चं मी लिहिलं, आता पुढे मी एपीसी साठी लिहितो. तर एपीसी पण काय आहे, सेम आर्क मध्ये. मेजर कसं येणार, अँगल एपीसी मेजर ऑफ अँगल एपीसी इज इक्वल टू 1/2 ऑफ मेजर ऑफ आर्क ए एक्स सी. तर एपीसी पण कसं असणार आहे, ए एक्स सी च्या कसं असणार आहे, हाफ असणार आहे. रिझन सेम येणार, इन्स्क्राइब्ड अँगल थेरम. पहिलं जे लिहिलंय मी अँगल एबीसी त्याला मी 1 देतो नंबर, आणि दुसरा जो आहे त्याला मी देतो 2 नंबर. तर बाय 1 and 2. तर AXC RHS कसं आहे, सेम आहे. AXC RHS काय सेम आहे. तर मग काय ना, LHS पण मी सेम लिहू शकतो. म्हणजे काय, फ्रॉम बाय 1 and 2 ABC इज इक्वल टू मेजर ऑफ अँगल APC. जेव्हा तुम्ही मेजर लिहिता त्यावेळी तुम्हाला इक्वल साइन टाकायला लागणार आहे. मेजर ऑफ अँगल ABC इज इक्वल टू मेजर ऑफ अँगल APC. तर मी मेजर काढून टाकलं तर मी काय करू शकतो, अँगल जे आहेत हे कॉन्ग्रुएंट दाखवू शकतो. म्हणजे काय, अँगल एबीसी कॉन्ग्रुएंट अँगल एपीसी. तर हेच काय करायचं, आपल्याला प्रूव्ह करायचं. म्हणजे आपण काय प्रूव्ह केलं, तर अँगल्स इन्स्क्राइब्ड इन द सेम आर्क. सेम आर्क म्हणजे कोणता आर्क आहे इथं, AXC. आणि अँगल कोणते इन्स्क्राइब्ड केलं, एबीसी या आर्कनं आणि एपीसी आर्क कॉन्ग्रुएंट. तर हे कशी दाखवलं आपण, कॉन्ग्रुएंट. तर इथंही आपलं प्रूफ कंप्लीट झालं. ठीक आहे, नेक्स्ट क्वेश्चन बघूया. इन द फिगर अँगल एल इज इक्वल टू 35 डिग्री. फाइंड काय, फर्स्ट फाइंड करायचं मेजर ऑफ आर्क एम एन, आणि नेक्स्ट काय फाइंड करायचं मेजर ऑफ आर्क एम एल एन. तर हा क्वेश्चन विचारलाय मार्च 23 ला 2 मार्कासाठी. तर एक त्यांनी डायग्राम दिले, डायग्राम मध्ये एम एल एन किती दिलाय, 35 डिग्री. आता ही काय तर ऍक्टिव्हिटी बॉक्स आहे, 1 2 3 4 4 बॉक्स आपल्याला फिलअप करायचे. तर ऍक्टिव्हिटी अँगल एल इज इक्वल टू 1/2 मेजर ऑफ आर्क एम एन. रिझन काय दिले, बाय इन्स्क्राइब्ड अँगल थेरम. तर एम एन चा हा काय असणार आहे, हाफ असणार आहे. हा जर हाफ असेल तर एम एन किती येणार आहे, 70 डिग्री. का तर एम एन काय असणार आहे, ह्याच्या दुप्पट असणार आहे, म्हणजे येणार आहे 70 डिग्री. आता इथं आपण अँगल एल ची व्हॅल्यू किती आहे, डायग्राम मधून बघून आपण इथं टाकूया किती, 35 डिग्री इज इक्वल टू 1/2 मेजर ऑफ आर्क एम एन. इकडे मल्टिप्लिकेशन डिव्हिजन आहे, तिकडे गेल्यावर मल्टिप्लिकेशन म्हणजे काय, 35 × 2 इज इक्वल टू मेजर ऑफ आर्क
एम एन, हे ऑलरेडी त्यांनी दिलंय. नेक्स्ट आपल्याला काय पुढे फिलअप करायचं आहे, पुढचा बॉक्स आहे मेजर ऑफ आर्क एम एन इज इक्वल टू 35 टू 70. तर इथं काय ना 70 डिग्री. फर्स्ट कंप्लीट झालं. आता सेकंड बघूया. मेजर ऑफ आर्क एम एल एन. एम एल एन बघा, एम एल एन म्हणजे कोणता, हा आर्क आहे. मेजर ऑफ आर्क एम एल एन. तर हा आपल्याला कसा मिळणार आहे, तर 360 टोटल सर्कल मधून आपल्याला काय करायला पाहिजे, आर्क एम एन हा मायनस करायला पाहिजे. म्हणजे काय 360 डिग्री मायनस मेजर ऑफ आर्क एम एन. कसं, कशावरून, तर डेफिनेशन ऑफ मेजर ऑफ आर्क, आर्कच्या डेफिनेशन म्हणून. इथं बॉक्स आपण काय फिलअप केला, 360 डिग्री. 360 डिग्री मायनस मेजर ऑफ आर्क एम एन. एम एनचं आपण ऑलरेडी मेजरमेंट काढले ते किती, 70 डिग्री. ते ॲज इट इज इथं त्यांनी दिलंय. 360 डिग्री मायनस 70 डिग्री. 360 मायनस 70 किती येणार आहे आन्सर, 290 डिग्री. 290 डिग्री. तर हे काय मेजर ऑफ आर्क एम एल एन. तर हा एक बॉक्स आपल्याला फिलअप करायचे. एकूण आपल्याला इथं 4 बॉक्स सांगितलेले. फर्स्ट बॉक्सला 35 डिग्री, सेकंड आला 70 डिग्री, थर्ड आला 360 डिग्री आणि फोर्थ आला 290 डिग्री. तर इथेही आपली ऍक्टिव्हिटी पूर्ण झाली. ठीक आहे, आता आपण नेक्स्ट क्वेश्चन बघूया. तर क्वेश्चन काय बघा, इन द फिगर गिवन O इज द सेंटर ऑफ द सर्कल. तर O काय आहे, सेंटर ऑफ द सर्कल आहे. युजिंग इन्फॉर्मेशन कम्प्लीट द फॉलोइंग टेबल. तर या जी इन्फॉर्मेशन जी दिली आहे ते वापरून आपल्याला काय करायचं, एक टेबल तयार करायचं आहे. तर काय ऍक्टिव्हिटी म्हणजे कृती. तर इथं काय दिले बघूया. ए ओ बी किती आहे, 100 डिग्री दिलेला आहे. ए वाय बी एक आर्क आहे, ए एक्स बी एक आर्क आहे. 2 आर्क दिलेले आहेत. आता त्यांनी काय विचारलं, टाइप ऑफ आर्कचा पहिला बॉक्स आहे किंवा पहिला कॉलम आहे, नेम ऑफ आर्कचा दुसरा कॉलम आहे आणि मेजर ऑफ आर्कचा तिसरा कॉलम आहे. तर आपल्याला 1 2 3 4 हे बॉक्स भरायचे. तर मायनर आर्क म्हणजे काय येणार, तर ए वाय बी हा काय झाला, मेजर आर्क. ए वाय बी काय झाला, मेजर आर्क. ज्याचं मेजरमेंट जास्त तो काय येणार, मेजर आर्क. ज्याचं मेजरमेंट कमी ते येणार मायनर आर्क. ए एक्स बी काय आला, तर मायनर आर्क आला. तर मायनर आर्क, नेम ऑफ मायनर आर्क काय येणार, ए एक्स बी. तर त्याचं मेजरमेंट किती येणार, तर ए एक्स बी चं मेजरमेंट म्हणजेच काय, तर ओ चं मेजरमेंट येणार. ए ओ बी चं, ओ च्या जागी जे मेजरमेंट असणार आहे अँगलचं म्हणजेच काय, ए ओ बी. ए ओ बी चं मेजरमेंट म्हणजेच काय येणार, ए एक्स बी चं मेजरमेंट. एक्स बी चं मेजरमेंट किती येणार, 100 डिग्री. मेजर ऑफ आर्क किती आला, 100 डिग्री. आता मायनर आर्क किती आला, 100 डिग्री. आता मेजर आर्क म्हणजे काय, तर पूर्ण सर्कल मधून मी मायनर आर्क मायनस केल्यावर मला कोणता हा पार्ट मिळतो, ए वाय बी चा. तर हा काय असणार आहे, मेजर आर्क. मेजर म्हणजे मोठा कंस. तर त्याचं नाव काय, ए वाय बी. ए वाय बी. तर नेम ऑफ आर्क काय आलं, ए वाय बी. आणि त्याचं मेजरमेंट किती, तर टोटल सर्कलचं किती असणार आहे मेजरमेंट, 360 डिग्री मायनस मायनर आर्कचं मेजरमेंट किती आले, 100 डिग्री. किती ना, 260 डिग्री. तर 260 डिग्री काय आलं, तर 260 डिग्री हे मेजर आर्कचं मेजरमेंट आलं. तर इथं आपला क्वेश्चन पूर्ण झाला.